अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दमदाटी करून गुंडगिरी करून असं इलेक्शन लढणार असेल तर आमची ही तयारी आहे. तुमच्या गाडीवर हल्ला करायचा प्रयत्न काही नागरिकांनी केलेला आहे. तुमच्या गाडीवर हल्ला करायचा प्रयत्न काही जणांनी केलेला आहे, काय सांगाल? आमच्यावरही हल्ला करण्यात आला, आमच्या गाडीवरही हल्ला करण्यात आलेला आहे. पोलिसांचं समक्ष सगळं झालेला आहे आणि आम्हाला हे बघायचं आहे आता पोलीस काय कारवाई करणार आहे करके. लोकशाही मार्गाने सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. प्रचार करण्यासाठी कोणीही कुठेही जाऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दमदाटी करून गुंडगिरी करून असं इलेक्शन लढणार असेल तर आमची ही तयारी आहे. पण तुम्ही जे कृत्य केलेले आहे रितसर परवानगी घेऊन पोलिसांची परमिशन घेऊन रूट सगळं सांगून अशा प्रकारचे काही लोक येणार आणि अशा प्रकारचा हल्ला चढवणार असेल तर आता आम्ही पोलिसांची वाट बघत आहे की पोलीस काय कारवाई करत आहे. काय हे की 2%, 3% लोक पहिलेही होते आताही आहे. त्याच्यामध्ये काही वाढ झालेली नाही आहे. 2% लोक पुढच्या मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होते आताही आहे. लोक कुणाच्या सोबत आहे ते तुम्हाला कळेल आणि जे कोणाची नाराजगी होती आज ओवैसी साहेबांची सभेमध्ये तुम्ही बघणार की सगळे जे नाराज लोक आहेत सगळे आज स्टेजवर दिसणार तुम्हाला. साहेब बघा, आम्ही जेव्हा निवडणुकीमध्ये उतरलो तर आमची सगळी तयारी आहे. लोकशाही मार्गाने शांतीपूर्ण मार्गाने कोणी इलेक्शन लढायची निर्णय घेतला तर बरोबर आणि काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी त्यांना सांभाळावा आणि त्यांच्याकडून ते सांभाळत नसेल तर आमची तयारी सुद्धा आहे. सर हिंदी में बताइए.